तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, ठाणे महानगरपालिका 15 वित्त आयोगाअंतर्गत खालील पदांसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे जीएनएम फिमेल. तर यासाठी इथं 46 जागा आहेत. एस-सीसाठी 8 आहे, एस-टीसाठी 2 आहे, विजेसाठी 2 आहे, एन-टी-बीसाठी 2 आहे, एन-टी-सीसाठी 2 आहे, एन-टी-डीसाठी 1 आहे, व्ही-जे-एन-टीसाठी 1 आहे, ओ-बी-सीसाठी 11 आहेत, तसेच एस-सी-बी-सीसाठी 6, ई-डब्ल्यू-एससाठी 6, तसेच ओपनसाठी इथं 5 जागा आहेत. आणि या पदासाठी तुम्हाला जी पात्रता आहे तर तुम्हाला बी-एस-सी नर्सिंग किंवा जी-एन-एम कोर्स इथं लागणार आहे. तसेच एम-एन-सी रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे जी-एन-एम मेल. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. एस-सीसाठी 1 आहे, एस-टीसाठी 1 आहे, व्ही-जे-साठी 1 आहे, ओ-बी-सीसाठी 1 आहे, तसेच ए-सी-बी-सीसाठी इथं 1 जागा आहे. आणि या पदासाठी तुम्हाला जी पात्रता आहे तर तुम्हाला बी-एस-सी नर्सिंग किंवा जी-एन-एम कोर्स इथं लागणार आहे. तसेच एम-एन-सी रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि ही वयोमर्यादा तुमची 1/10/2025 रोजी इथं विचारात घेतली जाईल. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं ₹750 आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं ₹500 आहे. तर तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तर बँकेचं डी-डी काढावं लागेल. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण तर यासाठी तुम्हाला 50 गुण असणार आहे. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर तिथं Google फॉर्मद्वारे भरायचे आहेत. इथं लिंक देण्यात आलेली आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 28/10/2025 पर्यंत सादर करायचे आहेत दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे 4था मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचकाडी, ठाणे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहेत. वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.